यापुढे असं चित्र राजधानी दिल्लीत दिसणार नाही अशी चर्चा आहे, कारण दिल्ली होणार आहे भारतातली पहिली स्ट्रीट डॉग फ्री सिटी. हो, म्हणजेच यापुढे दिल्लीत रस्त्यावर कुठेच भटके कुत्रे दिसणारच नाहीये. दिल्ली उच्च न्यायालयाने 21 मे 2025 रोजी दिल्ली सरकारला भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना तर सुरक्षित शेल्टर मिळेलच, पण लोकांना होणारा त्रासही बंद होईल. पण भटक्या कुत्र्यांची समस्या काय फक्त दिल्लीतच आहे का? नाही, दिल्लीसह संपूर्ण भारतात ही गंभीर समस्या आहे. कुत्र्यांनी हल्ले करणे, चावणे, त्यातून होणारे रेबीज सारखे आजार यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यात कणभरी शंका नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना नियमितपणे वृत्तपत्रांमध्ये नोंदवल्या जातात. तसेच या संदर्भात अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्याची आकडेवारी पाहायची झाली तर दिल्लीतील सफदरगंज आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयात 2025 मध्ये केवळ 6 महिन्यात सुमारे 48,000 कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. तर एकूण भारतात 2024 मध्ये 22 लाख घटना घडल्या, ज्यामुळे 48 जणांचा मृत्यू झाला. जगातील 36% रेबीज मृत्यू एकट्या भारतात होतात आणि यापैकी 96% मृत्यू भटक्या कुत्र्यांमुळे होतात. 2021च्या माहितीनुसार भारतात सुमारे 6.2 कोटी भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या आहे. नुसती आकडेवारी पाहिली तरी कळेल की भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणारी समस्या किती मोठी आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि अपंग व्यक्ती यांना या हल्ल्यांचा सर्वाधिक धोका आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने असेही नमूद केले आहे की अपंग व्यक्तींना कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करणे कठीण आहे. यामुळे ही समस्या आणखीनच गंभीर बनते. अर्थात हे सारं ऐकून वाचून प्राणीप्रेमी, श्वानप्रेमींना वाईट वाटणं साहजिक आहे. त्यापैकी अनेकांना शंकाही आहेत की खरंच भटक्या कुत्र्यांचं नीट पुनर्वसन होईल का? प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि पशुजन्म नियंत्रण नियम यानुसार भटक्या कुत्र्यांना मारण्यावर कायदेशीररित्या बंदी आहे. त्याऐवजी नसबंदी आणि लसीकरण हेच वैज्ञानिक आणि मानवी उपाय मानले जातात. सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये स्पष्ट केले आहे की भटक्या कुत्र्यांना बेकायदेशीररित्या मारता येणार नाही आणि स्थानिक कायद्यांनी ABC नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. न्यायालयाचा हेतू चांगला आहे. कुत्रा आणि माणूस दोघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील आहे. पण समस्या नीट हाताळली जाईल की नेहमीप्रमाणे एकांगीच विचार करून प्रश्न अधिक गंभीर होईल, याचे उत्तर आता कुणाकडेच नाही. महाराष्ट्रातही हा प्रश्न गंभीर आहे. मोठ्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. हल्ले, चावे प्रश्न गंभीरच आहेत, मात्र उत्तर शोधायची जबाबदारी नेमकी कोण घेणार?